नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. बिबट्याने घरासमोर खेळत असलेल्या मुलावर अचानक झडप घालून उडत अर्धा ते पाऊण किलोमीटरवर नेले. बिबट्याच्या सततच्या हल्ल्याच्या घटनांमुळे नागरिकांनी चिडून वनविभागाच्या कार्यालयावर दगडफेक केली. नागरिकांनी बिबट्याचा पाठलाग केल्याने बिबट्याने मुलाला सोडले, मात्र या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झालाय. मुलाचे पार्थिव शिराळा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं आहे. राजवीर पाटील बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, ग्रामस्थांचा उद्रेक. राजवीर पाटील बेऊर येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून वय वर्ष 4 ते 5 असणाऱ्या एका निष्पाप चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. अंगणात खेळत असताना अचानक बिबट्याने त्या चिमुकल्याला तोंडात धरून जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावर नेले आणि या हल्ल्यात या निष्पाप जीवाचा बळी गेला. आणि या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून वातावरण अतिशय तणावपूर्ण झाले आहे. आईवडिलांचा आक्रोश, नातेवाईकांचे अश्रू आणि गावकऱ्यांशी असह्य वेदना पाहून प्रत्येकाचे मन हेलावून जात आहे. सांगलीच्या बिऊर येथे बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय मुलाचा मृत्यू. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी शिराळा उपजिल्हा रुग्णालयासमोर नागरिकांचा उद्रेक. शिराळा येथील वनविभाग कार्यालय ऑफिस संतप्त, नागरिकांनी केली तोडफोड. अखेर रात्री शिराळा उपविभाग रुग्णालयाच्या समोर संतप्त नागरिकांनी वनविभागास कारणीभूत धरून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी आणि त्यांना निलंबित करावे, बिबट्याचा बंदोबस्त करावा, वनविभागाचा अधिकारी आल्याशिवाय मुलाचे PM करू नये अशी मागणी लावून धरली. स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार सत्यजित देशमुख, उपविभागीय प्रांत अधिकारी अर्जुन श्रीवास्तव, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या बिबट्याला पकडण्याचा प्रश्न, वनविभागाचा अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा याविषयीच्या समझोत्यामुळे नागरिक शांत झाले.